सर्वांचा थंडोबा करण्याची शेवटची संधी। शुक्रवारपासून मुंबईमध्ये प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार। महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा, 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा। शिवसेना भवनामध्ये आज दुपारी 2 वाजता युतीची बैठकीला उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। अमित ठाकरे पहिल्यांदाच बैठकीला लावणार हजेरी। मनपा निवडणुकीमुळे ठाकरे बंधूंमुळे 4 तास चर्चा। प्रचाराबाबत ठाकरेंची खलबत सुरू। ठाणे मनपाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती। शिवसेना उमेदवारांसह नेत्यांची उपस्थिती। भरत गोगावले यांचा मुलगा प्रमोद गोगावले आज अर्ज मागे घेण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर घेतला निर्णय। प्रकाश सुर्वेंच्या मुलाला उमेदवारी नाकारली। नाराज आमदार प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल असल्याची माहिती। नाशकात दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे आमने सामने। भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता। अजित पवारांच्या उमेदवाऱ्या गुंडगिरी वाढवणार। खासदार मुरलीधर मोहोळांची टीका। 5 महानगरपालिकेमध्ये भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध। कल्याण डोंबिवली मनपामध्ये 4 तर धुळ्यामध्ये 3 आणि पनवेल इथं 1 उमेदवार बिनविरोध। भाजप पाठोपाठ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवारही बिनविरोध। शिंदेचे कल्याण डोंबिवलीमध्ये 3 तर अजित पवारांचा 1 उमेदवार बिनविरोधपणे निवडून आला। पैशांच्या अनेक ऑफर्स येतील, आमिषाला बळी पडू नका। राज ठाकरेंचं मनसेच्या उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबई वाचवण्यासाठी शेवटची संधी असल्याचंही केलं विधान। पहलगामचा हल्ला धर्म विचारून नव्हता, पूजा मोरे यांना वक्तव्य भोवलं। पुणेकरांच्या संतापानंतर पूजा मोरेंना सोडावी लागली उमेदवारी।